नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन खूप महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. एक म्हणजे रखडलेली कर्जमाफी योजना आणि दुसरी म्हणजे कित्येक महिन्यांपासून थांबलेले हमी भावाचे पैसे. चला तर मग यातलं सगळं काही सविस्तरपणे समजून घेऊया. सध्या शेतकऱ्यांच्या मनात जे दोन मुख्य प्रश्न घोळतायत ना, ते म्हणजे आपल्या कर्जमाफीचं पुढे काय होणार आणि दुसरं म्हणजे विकलेल्या पिकाचे पैसे हातात कधी येणार. याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बघूया कर्जमाफीचं काय झालंय. सरकारची ही प्रक्रिया आता नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे ते पाहू. आता बघा, ही प्रक्रिया काही आजची नाहीये. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक विशेष समिती नेमण्यात आली होती आणि आता फेब्रुवारी महिना आलाय, म्हणजे सुरुवातीची मुदत जवळ आली आहे. पण सध्या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांकडून माहिती गोळा करण्याचा. आणि इथेच सगळं अडकलंय. आणि हाच खरा कळीचा मुद्दा आहे. जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याची योग्य आणि पूर्ण माहिती जिल्हा सहकारी बँका आणि सोसायट्यांकडून सरकारपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत कर्जमाफीची ही गाडी पुढे सरकणारच नाही. मग प्रश्न उरतो की यावर तोडगा काय? आपलं नाव या योजनेत यावं, यासाठी नेमकं काय करायला हवं? चला आता तेच बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या, ही काही साधीसुधी कागदपत्रांची पूर्तता नाहीये. जर आपलं नाव या कर्जमाफीच्या योजनेतून वगळलं जाऊ नये असं वाटत असेल तर ही माहिती सादर करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग नक्की कोणती कागदपत्रं लागतील? ही 4 कागदपत्रं आहेत जी अत्यंत गरजेची आहेत. पहिलं, आधार लिंक असलेलं बँक खातं. दुसरं, जो तुम्ही वापरताय तो चालू मोबाईल नंबर. तिसरं, अर्थातच तुमचा आधार नंबर. आणि चौथं, तुमचा फार्मर आयडी. यापैकी एक जरी राहिलं तरी अडचण येऊ शकते. सरकारकडून स्पष्ट सूचना आलेली आहे की अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या जवळच्या सहकारी सोसायटीमध्ये किंवा तिथल्या सचिवाकडे जाऊन ही सगळी कागदपत्रं जमा करा. आणि हो, इथे खूप नाजूक पण महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे वारसांच्या बाबतीत. मागच्या योजनांमध्ये यामुळे खूप गोंधळ झाला होता. त्यामुळे जर मूळ कर्जदार शेतकरी हयात नसतील तर त्यांच्या कायदेशीर वारसांनी ताबडतोब वारस नोंदी अपडेट करून घ्याव्यात, नाहीतर त्यांची पात्रता धोक्यात येऊ शकते. बरं, हे झालं कर्जमाफीच्या कागदपत्रांबद्दल. पण आता दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी आपलं पीक विकलंय आणि पैशांची वाट बघतायत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. हो, जे शेतकरी बांधव डोळे लावून बसले होते की पिकाचे पैसे कधी मिळणार, त्यांची प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे. अखेर एक सकारात्मक बातमी आलीये. म्हणजे झालं असं होतं की ज्यांनी नोव्हेंबर, डिसेंबर, अगदी जानेवारीत पीक विकलं होतं, त्यांना जवळपास 3-3 महिने झाले तरी पैसेच मिळाले नव्हते. ही प्रतीक्षा खूपच लांबली होती. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे, कारण सरकारने तब्बल 346 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. हा खरंच एक मोठा दिलासा आहे. चला आता जरा आकडेवारी पाहूया, म्हणजे हा पैसा नेमका कुठे आणि कसा वाटला गेलाय ते आपल्याला कळेल. हा तक्ता बघा, यात सगळं स्पष्ट दिसतंय. सगळ्यात मोठा वाटा म्हणजे जवळजवळ 324 कोटी रुपये हा थेट धान उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे, जो पणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत दिला जाईल. त्याखालोखाल मका आणि ज्वारी उत्पादकांनाही निधी मिळाला आहे. तर मग आजच्या या सध्या माहितीतून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली म्हणजे जिल्हा सहकारी बँकेचं किंवा सोसायटीचं कर्ज असेल तर कर्जमाफीसाठी कागदपत्र लगेचच्या लगेच जमा करा. आणि दुसरी, हमीभावाचे पैसे लवकरच खात्यावर जमा होतील अशी अपेक्षा आहे. आता ही सगळी माहिती समोर आल्यावर साहजिकच एक प्रश्न उभा राहतो की आता आपल्यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल कोणतं असायला हवं. यावर विचार करा आणि योग्य ती कृती करा.